तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पराठ्याची रेसिपी. उपवासाचा पराठा म्हटलं की अगदी छान दुलदुलीत आणि खमंग तर असणारच आहे. आणि ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे साबुदाणा भिजत घालायचा लक्षात वगैरे नाही राहिला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि हो, तुम्ही जर ही रेसिपी एकदा ट्राय केली तर नेहमीच नक्कीच बनवाल ही माझी खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही, म्हणून मी सुरुवातीला साहित्य दाखवलं नाही. तर आपण इथे फक्त साबुदाणा आणि बटाट्यापासून ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी 2च साहित्यामध्ये एवढा छान मस्त दुलदुलीत असा पराठा तयार होतो. त्यामुळे साहित्य अगोदर दाखवलेलं नाही. तर आपण इथे फक्त 1 वाटी भरून असा साबुदाणा घेतलेला आहे. तर नेहमी साबुदाण्याची खिचडी वगैरे खाण्यापेक्षा हा अगदी उत्तम असा पर्याय आहे. आणि लहान मुलं तर अगदी आवडीने हा पराठा खातात. तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी असा साबुदाणा छान मस्त असा भाजून घेणार आहोत. तेल तूप काही न टाकता फक्त मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला मस्त फुलेल इथपर्यंत साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मिक्स करून मी इथे साबुदाणा भाजून घेत आहे. तुम्ही जर हेच प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तर सेम असंच घ्यायचं आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी आपण इथे उकडलेला बटाटा घेणार आहोत. तर मस्त मी इथे मीडियम गॅसवर साबुदाणा फुलेल इथपर्यंत भाजून घेतलेला आहे. तुम्ही अगदीच कढाईत भाजून घेतला तरीही चालेल. तर हे पहा, आपला इथे साबुदाणा मस्त भाजलेला आहे. डाग वगैरे न पडू देता आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. डाग पडला की आपल्या पराठ्याचा कलर देखील चेंज होऊ शकतो. तर अशा प्रकारे मस्त फुलेपर्यंत आपण हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे. थंड करायला बाजूला ठेवून देऊया. तर साबुदाणा इथे थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे बटाटा स्मॅश करून घेऊया. तर मी इथे उकडलेले 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत. ते आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे कमी किंवा जास्त लागू शकतात. बटाटे किती छोटा किंवा मोठा आहे त्यावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे मी चाळणीतून हा स्मॅश करून घेत आहे. स्मॅशरने घेण्याऐवजी अशा प्रकारे चाळणीतून स्मॅश करून घ्यायचा किंवा मग बारीक किसणीने किसून घेतला तरीही चालेल. तर आपण त्याच वाटीमध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर हे पहा, आपला इथे बटाटा आणि साबुदाणा दोन्ही रेडी आहे. साबुदाणा देखील छान थंड झालेला आहे. आपण हा मिक्सरला फिरून घेऊया. अगदी आपल्याला इथे बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. कुठेही छोटा किंवा मोठा वगैरे ठेवायचा नाही. अगदी फाईन याची पावडर आपल्याला हवी आहे. तर तुमच्याकडे अगदीच भाकरीचं पीठ वगैरे नसेल किंवा मग साबुदाण्याचं पीठ वगैरे नसेल तर हेच पीठ तुम्ही थोडंसं बाजूला काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला हे आपण पराठे ज्यावेळेस लाटून घेतो त्यावेळेस तुम्हाला हेच पीठ वापरायचं आहे. तर आपण इथे पीठ तुम्ही अगदी थोडंसं मोठं राहिलं असेल तर चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे बटाटा टाकून घेऊया. थोडीशी काळी मिरी पावडर, जिरे, चवीनुसार आपण इथे कोथिंबीर, तुम्ही जे पदार्थ उपवासाला खाता ते पदार्थ इथे टाकले तरीही चालतील. त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची मी इथे थोडंसं मीठ टाकून ठेचून घेतलेली आहे. तर आपण हे छान असं मिक्स सुरुवातीला मिक्स करून घेताना बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं, थोडंसं पाण्याचं प्रमाण हे बटाट्यामध्ये असतं. त्यामुळे त्यामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. तर एकूणच आपल्याला एवढा आपण बटाटा घेतला तरी आपल्याला ज्या वाटीने आपण साबुदाणा पीठ मोजून घेतलेला आहे किंवा साबुदाणा मोजून घेतलेला आहे, शक्यतो तुम्ही इथे पीठ मोजून घेतलं तरीही चालेल, त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी किंवा 1 वाटी पाणी लागण्याचा अंदाज हा असतो. तर सुरुवातीला मी इथे थोडं पाणी ॲड करून फक्त साबुदाणा पीठ भिजून घेणार आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण हा सैलसर असा गोळा तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तर साबुदाणा भिजेल इथपर्यंत आपल्याला हा गोळा थोडासा सैल ठेवायचा आहे. 10 मिनटं रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊया. म्हणजे साबुदाणा छान फुलून येतो. तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करायला घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर, जिरे, थोडीशी चवीनुसार इथे मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक पळीभर असं आपण इथे घट्टसर असं दही घेतलेलं आहे. अगदी हे दही आंबट नसावं म्हणजे चटणी छान अशी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आपली इथे अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे. मी इथे तुम्हाला साहित्य दाखवलं तेच इथे यूज करावं असं काही नाही. तुम्ही जे उपवासासाठी साहित्य यूज करता ते घेतलं तरीही अगदी छान असं, उपवास म्हटलं की थोड्याफार प्रमाणात साहित्यामध्येच उपवासाचे पदार्थ बनवले जातात. तर 10 मिनटं झालेले आहेत. आपलं इथे पीठ छान भिजलेलं आहे. तर आपण याचे पराठे लाटून घेऊया. अशा प्रकारे लाटून घेताना चिरा ह्या जातात. तुमचं पीठ खूप जास्त घट्ट असेल तर जास्त चिरा जाऊ शकतात आणि सैल असेल तर तुम्हाला हा पराठा अगदी पटापट लाटता देखील येणार नाही. अशा प्रकारे थोडं पीठ टाकून आपण हा पराठा इथे लाटून झालेला आहे. अशा प्रकारे घरातली कोणतीही प्लेट घ्यायची आणि त्यावर थोडीशी प्रेस करायची. साईडचा भाग काढून टाकायचा. अगदी गोल गरगरीत आपला इथे पराठा
तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त गोल गरगरीत आपला इथे पराठा तयार झालेला आहे. तर आपण हा भाजून घेऊया. मी सुरुवातीला खाली पॅनवर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जे उपवासाला तेल किंवा तूप खाता ते टाकून घेतलं तरीही चालेल. सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे खरपूस होईपर्यंत आपण हा पराठा वरच्या साईडने देखील तेल किंवा तूप लावून आपण हा पराठा खरपूस असा भाजून घेऊया. तर हा पराठा अजिबात तुटत वगैरे नाही. मीडियम टू लो फ्लेमवर आपण हा खरपूस असा भाजून घेऊ शकतो. तर आपला इथे पराठा भाजलेला आहे. आपण हा काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी पराठे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे. कोणतीही पिठी तुम्ही इथे भगर किंवा मग साबुदाण्याची पिठी घेतली तरीही चालेल. अशा प्रकारे हलक्या हाताने आपण आणखी पराठे तयार करून घेऊया. तर आपला हा पराठा भाजलेला आहे. आपण हा बाजूला ठेवून देऊया. तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी पराठे तयार करूया. तर हे पहा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपले मस्त असे मऊ लुसलुशीत असे पराठे तयार झालेले आहेत. तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण हा पराठा टेस्ट देखील करून पाहूया. पराठा तर एकच नंबर झाला आहे. तर तुम्ही कधी बनवताय?